पण सत्या, तुझ्याबद्दल त्यांच्या डोक्यात राग राहिला तर काय करायचं? राहू दे की मग, करू दे माझा राग राग. काय करणार आहे करून करून, मला नाही फरक पडत. त्याला आजपर्यंत सावलीसारखा माझ्यासोबत ठेवला नाही, इथं चुकलं माझं. काय म्हणाला? सक्का भाऊ पक्का वैरी, असं म्हणाला भांडणात. ऐकलं ना तुम्ही? सत्या, पण राग किती धरून ठेवायचा ते पण ठरव. सत्या, अरे एकाच घरात राहतोय म्हणल्यावर आपण... अरे बास, मला अजून काहीच ऐकून नाही घ्यायचं तुमचं. हे बघा, जयदेनं तुमचा अपमान केला म्हणून मी चिडलो, आणि मी आता त्याला माफ करणार नाही आहे, आणि स्वतःहून बोलायला बी जाणार नाही आहे. कारण अजून काही ऐकून नाही घ्यायचं मला. आणि तुम्ही हा मलम लावून घ्या तुमच्या हाताला, भाजलंय तुम्हाला. जरा काळजी घ्या स्वतःची. सत्या, सत्या ऐक माझं. सपने, रेडी का तू? रेडी का? रेडी रेडी. मी निबेट आहे असं समज, आणि तू सपनी सपनी आहे असं समज. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही हातच्या हाय असं समजा. जा जा तिकडनं या. काय जाऊ बाई, दिसत नाही तर कशाला यायचं? सपने, आपला डाव एकदम पद्धतशीर काम करतोय बघ. तू म्हणली तसं एक चान्स अजून घेतला आणि त्याचं सोनं केलं बघ. होय होय, बरोबर आहे. सत्य भाऊजी मला बोलत होते का नाही कसं, पण तो लय वाईट वाटत होतं बघा मला. पण मग नंतर विचार केला की जाऊ दे, आपला फायदा होतोय तर कशाला उगाचच बोला. राहू दे, निर्लज्ज बनून राहूयात. आणि तसं बी जयने माझी एवढी बाजू घेईल असं वाटलंच नव्हतं बघा मला. हे सपने, अगं तुझी बाजू घेईल नाही तर काय करायला जाईल, कारण तुमची भांडणं चालूच आहे की नाही. तेव्हा मी ह्याला कोण फुसला होता त्या अशी द्या बघ, तुझ्या बायकोला कसा बोललाय, आणि त्याच्या बायकोच्या चुका कशा पुढत घालतोय, तुझ्या बायकोला बघ कसा बोलतोय, आणि तुझं प्रेम आहे का तुझ्या बायकोर, त्याचं कसं प्रेम आहे बायकोर, अशी मी त्याला फुसला होता. ते फूल तेवढं एक लई भारी जमते बघा तुम्हाला. काय म्हणते? पुढं काय करायचं आता? आता पुढं फक्त तू बघतच राहा. अगं खासदारकी येणार माझ्याकडं, कायदा माझ्या हातात असणार. मग त्या निबळेच्या बाबतीत असा काही विषय करते का नाही का सातारा बघत राहिला पाहिजे. त्या निबळेटला घराच्या बाहेर काढलं ग आणि तिचा विषय क्लोज झाला, असा अजिबात होणार नाही. सत्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हा नक्कीच जयदेशी वाद झालाय म्हणून बोलायला आला असणार. सत्या, जे काय बोलायचं ते लवकर बोल, मला लय काम आहे तिथं. माहित आहे मला तुला लय काम आहे ती. आधी माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. तुझं आणि जयदेचं भांडण झाले हे खरं आहे का? होय, खरं आहे. अरे का भांडलात पण तुम्ही? आणि असं आबळ धरून बसायला का तू लहान आहे का? नाही, मी अजिबात लहान नाही, पण तू जयदे आहे लहान. कधी कुठं काय बोलावं हे त्याला अजिबात कळत नाही. सत्या, लहान भाऊ आहे ना तुझा त्यो. चुकला असेल माफ करून टाक ना. राग कशाला उगाच मनात धरून बसतोस तू? मग काय करू? चूक कुणाची आहे, नक्की काय घडलं हे न बघता तू तिथं वाघमाऱ्यांना काय काय बोलला हे ऐकायला तू होतास तिथं? होतास काय? नव्हतास ना, म्हणून ह्यो शहाणपणा शिकवतोयस मला. सत्या, हे बघ, जयदे कसं आहे तुला चांगलं माहिती आहे. लहान आहे, रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो, चिडतो अचानक. पण ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी शांत होतो, माफी मागून मोकळा होतो ना. तुला चांगलं माहिती आहे. अरे मग आधीच सगळं का नीट नाही बघत तो? हे बघ बलमा, तिथं सपना वहिनी चुकल्या होत्या हे त्यानं मान्य जरी केलं असतं ना तर विषय एवढा वाढलाच नसता. पण तसं झालं नाही ना. त्या सपना वहिनींनी खोटं खोटं भोकाड पसरलं
आणि हा शूरवीर लगेच आला माझ्या संग भांडण करायला. अरे सत्या, कशी जरी असली त्याची बायको आहे ती, आणि तिला बोलवलं त्याला राग येणार, साहजिकच आहे. अरे पण आपली बायको काय वागत्या, ती चुकीची आहे का बरोबर आहे हे तर बघायला पाहिजे ना नवऱ्यानं. तर बघ, तुझं सगळं बरोबर आहे बाबा, पण माझं म्हणणं काय आहे माहितीये का, तू जरा मोठा आहेस तर तू सामंजस्यपणानं घे, एवढंच म्हणतोय मी. का मी का सामंजस्यपणानं घेऊ? मोठ्यांना कायम सामंजस्यपणानं घ्यायचं असा कुठं नियम आहे का? का तू बनवलायस नियम? आणि तो जयद्या लहान असला तरी बरोबर काय चूक काय हे कळतंय ना त्याला. एवढी साधी अक्कल आहे ना. हे बघ बलमा, मी आधीच वाघमाऱ्यांवर पण चिडलोय, तसा तुझ्यावर पण चिडे ना. त्या जयद्याचा विषय घेऊन माझ्याकडे बोलायला यायचं नाही, नाहीतर तुझ्याशी पण बोलणं बंद करीन मी. घराला कोणाची नजर लागल्या काय माहिती, नुसतं प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम यायला लागले. जयद्या येतोय. अगं बघ तू दुःख्याचं नाटक करते. बस अगं फोकट नको बसरू. अगं नाटक कर. नाटक म्हणजे का नाही, खरोखर नाटक नको रडू. हळू. सपने ऐक माझं, मी काय म्हणते ते तर ऐक की. सपने नगर रडू, शांत हो. सपनी सपने शांत हो ग. अगं माझा कंदी पेडा, अगं काय झालं रडायला? हा जयद्या, अरे काही नाही, ती आता सत्य एवढं बोलले म्हणल्यावर वाईट वाटणारच की तिला. आणि तीच तिच्या मनात जाईना झाले बघ. रडून पार सपनी कोमेजून गेली बघ. शांत हो सपने, शांत हो. हे बघ, तू दादाचं काय सुद्धा मनावर घेऊ नकोस. आजपर्यंत त्याला त्याची बायकोच बरोबर वाटत आलीये, बाकी सगळं जग चुकीचं. खरे जयद्या, जाऊ दे, असू दे. तू पण काही वाईट वाटून घेऊ नकोस. सत्याला माफ कर आणि तू तुझ्या वाटेनं पुढे जा. काय बोलीस मम्मी तू? दादाला माफ करू? अरे हट, आपण नसतो कोणाला माफ भेप करत. अरे पण जयद्या, मम्मी तू मध्ये बोलू नकोस. मम्मी, दादा जी काय बोलला का नाही ते सगळं माझ्या हित आहे. आता मी त्याला दाखवतो ह्यो जयदीप सुर्वे काय चीज आहे ते. होय अगं मम्मी, आता मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. बाज झालं दादाच्या मागे हांजी करणं. आता आतापर्यंत त्याला माझी किंमत कळली नव्हती, आता कळल. मम्मी, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे, लगेच करून आलो. भैया लगेच फोन यायला सुरुवात झाली. जावा युवराज जेपीची कामाला लागा. जावा. फायनली जयदा आपल्या बाजूने वळला. आगे देखो होता ही क्या. हो पप्पा, आला तुम्ही एक्झिबिशन मला फोन टाकायचा एक, मी आलो असतो तुम्हाला नाही आला. आपले सगळेजण सकाळ सकाळ आपापल्या कामात असतात, कशाला कोणाला त्रास द्यायचा म्हणून कळवलं नाही, बाकी काय नाही. कसं झालं एक्झिबिशन? एकदम मस्त. कसं पाणी आणतो तुम्ही. हा. भगवंता, अरे का शांत बसलाय? एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, पैशाची अडचण आहे आणि ती कशी सोडवायची हा प्रश्न पडलाय म्हणून शांत बसलायस का? नाही बाप्पा, तसं काय नाही, निवांत बसलोय आपलं. मग खरं सांग बरं, काय झालंय? मला सांगा तुम्ही बाप्पा, जयदे आणि सत्य कधी भांडलेलं तुम्ही बघितलेत? काय अहो, दोघांची लई जोरात भांडणं झाली, एकमेकांसंग बोलायला बी तयार नाही, अशी भांडणं झाली. काय सांगतोयस भगवंता? अरे कसं शक्य आहे? माझी चेष्टा तर करत नाही ना तू? होय अहो पप्पा, खरंच दोघांची भांडणं झालीत.
आले होय पेंटर. काही नाही, भांडणं भिंडणं काही झालं नाही दोघांची. ती कसं त्यांचं विचार जुळणं झालेत ना, म्हणून आबोला धरलाय त्यांनी. आणि ह्यो बलम्या सांगते की नाही, तसं काही लय मोठं झालेलं नाही. अगं मम्मी काय बोलतेस तू? काय झालेलं ना असं म्हणतेस? अगं एवढी दोघांची मोठी भांडणं झालीत, एकमेकांसंग बोलणं झालीत. ती तुला माहिती आहे का नाही, आजपर्यंत कधी दोघं बांधलेत का? आणि तू म्हणजे काहीच नाही झालं. अगं माया, मी घरात नव्हतो, पण तू तरी घरात होतीस ना. त्या दोघांना समजावून सांगायचं नाहीस का? खुळे टाकीचे आहेत का तुम्ही? समजलो की मी. पण आता ती दोघं माझं बी ऐकणं झालं म्हणल्यावर मी तरी काय करू? ठीक आहे बळवंता, मी त्या दोघांशी बोलून बघतो. पेंटर, तुम्ही नका वादात पडू. तसं बी भांडणं का नाही त्यांची त्यांच्या बायकांवरनं झाल्यात. काय? मंजू आणि सपनावरून? हा, त्याच्यामुळे तुम्ही वादात पडू नका. कसं आहे, नाही तर दोघं जण तमाशा करतील ना, आणि ती सध्या ऐकण्याच्या बी तयारीत नाहीत, आणि त्याच्यामुळे तुमचं बी ऐकणार नाहीत. माया, मी त्यांचा बाप आहे. त्यांच्याशी कसं बोलायचं हे मला चांगलं कळतं. तू नको सांगू. वाघमारेंच्या औषधांची वेळ झाली. वाघमारे, ते पुस्तक बाजूला ठेवा आणि औषध घ्या. औषध घ्यायची वेळ झाली. वाघमारे, तुमच्याशी बोलतोय मी. ऐकते. मग बाजूला ठेवा ते पुस्तक आणि औषध घ्या. लवकर बरं व्हायचं नाही का तुम्हाला? इच्छा नाही आहे माझी औषध घ्यायची. इच्छा झाली की स्वतःहून घेईन. वाघमारे, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर चिडलाय, पण जो काय राग काढायचा ना तो माझ्यावर काढा, स्वतःच्या तब्येतीवर नाही. का? तू नाही कुणाचं पण राग कुणावर काढत? मग मी का नाही करायचं तसं? निदान दुसऱ्या कुणावर तरी राग काढत नाही ना, स्वतःवरच काढते. घेईन माझी मी औषध. वाघमारे, किती हट्ट करणार आहे अजून? हे बघा, औषध घ्या, नाही तर मी बोलणार नाही तुमच्याशी. बोल नकोस. तू जेवढा हट्टेस ना सत्या, त्याच्यापेक्षा दुप्पट हट्टे मी आहे. तू जोपर्यंत मी सांगितलेली गोष्ट ऐकत नाहीस ना, तोपर्यंत मी औषध घेणार नाही. एक मिनिट, अशी एकतरी गोष्ट आहे का जी मी आजपर्यंत तुमची ऐकली नाही? विसरलास? तुला मगाशी सांगितलं ना, जाऊन जयदीप भाऊजींची माफी मागितलीस नाही ना? मग जोपर्यंत माफी मागत नाहीस तोपर्यंत मी औषध नाही घेणार. वाघमारे, उगाच गोष्टींचा गैरफायदा घेऊ नका. हे बघा, मी अजिबात माफी मागणार नाही त्या जयदेची. आणि तुम्हाला शेवटचं सांगतोय, औषध घ्या. मग मी पण तुला शेवटचं सांगते, जोपर्यंत तू जयदीप भाऊजींची माफी मागत नाहीस तोपर्यंत मी औषध घेणार नाही. जयदीप, मी जे बोललो त्याच्यावर काही विचार केलास का तू? पप्पा, आपण नंतर बोलत का? मला जरा महत्वाचं काम आहे, मी येतो. अरे जयद्या, मी काय बोलतोय कळतंय का तुला? उगा टाळाटाळ करू नकोस ना. सत्या, बरं झाला आलास तू. आपण तिघं बसूया आणि
काय असेल तो विषय संपवून टाकूया. नाही पप्पा, आपण नंतर बोलूया. मला जरा लय महत्वाचं काम आहे. बापापेक्षा महत्वाचं काम आहे का? बोला, काय झालंय? काय अडचण आहे? का बोला धरलाय दोघांनी? कशामुळे भांडण झाली सांगा बरं. पप्पा मला वाटतं आपण ह्या विषयावर नको बोलायला, नाहीतर उगाच दिवस खराब जाईल. अरे जयद्या, चर्चा केल्यानं वाद मिटतात. मला कारण तरी सांग ना, कशावरून भांडण झालंय? मला कारण कळालं तरी मला भांडण मिटवता तरी येईल का नाही? मिटवायचंच नाही ना पप्पा. मिटून काय फायदाच होणार नाही. याची चूक आहे, ह्यो ती मान्य करत नाही. ह्याच्यामुळे वाघमारे माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही आहेत. आता तर औषध सुद्धा घेतलं नाही त्यांनी ह्याच्यामुळं. पप्पा यात माझी काही सुद्धा चूक नाहीये, आणि चूक नसताना मी मान्य कशाला करू? आणि मुळात भांडणं याच्यामुळं चालू झालेत, माझ्यामुळं नाही. नाही नाही तसलं बोला येऊ सपनीला. काय काय शब्द वापरले विचार. काय शब्द वापरले? बिंडोक बोललो काय? पहिल्यांदा बोललो? ह्याच्या आधी 1000 वेळा बोललो जयद्या. तेव्हा कधी नाही झोंबलं तुला? त्याच वेळेला बरोबर झोंबलं. आणि मुळात सपना वहिनीची चूक होती म्हणून बोललो. तेच तर, सपनी चुकीची हे तुला कसं काय कळलं? तू होता स्वतःच्या डोळ्याने तिथं बघायला. अरे मी नसलो तरी वाघमारे कधी चुकू शकत नाही, हे माहिती आहे ना मला. हेच ह्याला नेहमी त्याचीच बायको बरोबर वाटते, माझी बायको चुकीची. तुझी बायको या घराची मोठी सून आहे म्हणून तिच्याकडे झुकतं बाप नेहमी. ए जयद्या, अति करतोयस आता. एक तर चूक मान्य करत नाहीस, वरनं वाटेल ते बडबडतोयस. वाटेल त्या बडबडत नाही दादा, खरं तेच बोलतोय मी. वहिनी घरात मोठी सून म्हणून फिरत असतात, त्याचा गैरफायदा घेतात त्या. अति बोलतोयस तू आता. अति नाही, खरं तेच बोलतोय मी. पत्रा सांगा. शांत व्हा दोघं. अरे आता एकमेकाचे गळे धरायचेच बाकी राहिलाय तुम्ही. ते पण धरून टाका म्हणजे झालंच. अरे का मानताय? एकमेकासाठी जीव देणारी माझीच लेकरं ना तुम्ही. मग असे एकमेकाच्या जीवावर का उठलाय? का भांडताय? अरे मला असं वाटतंय की कुणीतरी बाहेरून विष कालवतंय आणि तुम्हाला दोघाला वेगळं करायचा प्रयत्न करतंय. समजून घ्या तुम्ही. नाही पप्पा, एवढे दूधकुळे नाही राहिलो आम्ही की कुणी बाहेरचा येऊन आमच्यात भांडणं लावला ना मी भांडू. ह्याच्या चुकीमुळे भांडणं झालं, पण तो ती मान्य करत नाही. त्यामुळे मला नाही वाटत ती भांडणं मिटतील आता. अगं बाई, भांडणं मिटली वाटतं माझ्या लेकरांची. हा सपने, तुला म्हणलं होतं का नाही मी का पेंटर आले की त्यांची भांडणं मिटवत्याल म्हणून? बघ, पेंटरनी मिटवली बघ दोघांची भांडणं. दोघं कसे एकमेकांच्या समोर उभे राहिलेत बोलायला. मम्मी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आमची काय भांडणं वगैरे मिटली नाहीत आणि ती कधी मिटणारच नाहीत. कारण ज्यांनी चूक केली त्याला मान्यच करायचं नाही. तर मला तर आता मिटवायचीच नाही आहेत भांडणं. कारण स्वतःच्या बायकोच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या माणसाकडे ना शानपण राहत नाही. तो दीड शाना होतो जसा तू झालायस. त्यामुळे बोलायला लागलायस मला. उगाच पप्पांनी थांबवलं ना म्हणून थांबलो मी. नाहीतर माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासारख्या माणसाच्या तोंडाला लागायला. तुला अवतान नव्हतं धाडलं मी माझ्या बरोबर बोल म्हणून. जा तुझी कामं कर जा. ए इज्जतीत बोलायचं माझ्या संग. नाहीतर असा मारून फेकून दिला अख्ख्या सातारात सापडणार नाहीस. मग त्याला सांगा. त्याला सांगा काय माहिती. अरे सत्या, अरे शांत व्हा. हे सत्या, अरे तुम्ही दोघं माझी गुणी लेकरं ना, मग असं एकमेकाच्या जीवावर का उठलायत? ओ पेंटर, ही समधी तुमच्या लाडक्या सुनेची पुण्य आहे. आधी माझ्या लेकाच्यात फूट पाडली आणि आता भावाभावात फूट पाडली. हळूहळू अख्ख्या घरात फूट पाडल ती. मम्मी बस. तू पण वाघमाऱ्यांना दोष देऊ नकोस हा? आणि ह्याला तू जोरात राज्यभात देऊ नकोस. वाघमाऱ्यांना या घरात कुणी बी काय बोललेलं मी सहन करणार नाही. सगळ्यांना सांगून ठेवतोय, लक्षात ठेवायचं. सत्या, बघितलं का जयद्या,
आंधळ्या बायकोवरचं आंधळ प्रेम, बायकोचा बैल. मला मारून फेकून देणार म्हणतोय. बघितलं ना पप्पा, वृत्ती बदलत नाही माणसाची. सत्याला एवढं बोलायची काहीच गरज नव्हती. जयदीप भाऊजींना लय वाईट वाटलं असणार. तरी त्याला सांगते एकदा जाऊन बोल त्यांच्याशी, पण नाही, ऐकत नाही. हा सत्या पण ना कधी कधी एवढा अडग्यासारखं वागतोय. सपने उचल की पाय जरा जरा. आ दमानच असतंय बघ समजा तुझं. उचलते की. हा या दरवाजा बंद आहे. महाराणी झोपले असतील आतमध्ये का नाही? काय करायचं मग, बोलायचं का नाही? हल्ला का नाकाचा शेंडा? बोलायचं की नाही म्हणजे बोललं तर पाहिजेच की. ठीक आहे चला मग. हा चल. कोण आहे? आम्हीच आहेत, मी आणि सपनी. बघितलं का सपने, काही माणसं किती लाच कुडगी असते ती. हिच्यामुळं एवढा तमाशा झाला आणि ही बसते इथं निवांत. तुला सांगते सपने, हिनं माझं घर फोडायचा इडाच उचललाय बघ. मम्मी साहेब काय बोलताय? हा मी का घर फोडीन आपलं? उलट सगळी माणसं एकत्र राहावीत म्हणून नेहमी प्रयत्न करते मी. ए नेबळ, ही घर एक राहून काय प्रयत्न सुरू असतात का तुझं? आणि हा आमचं घर असं अजिबात म्हणू नका. ही माझं माया पॅलेस आहे. तू इथं आश्रित म्हणून राहतेस हे ध्यानात ठेव. मम्मी अहो मला तर वाटलं होतं का सत्यभाऊजी आणि जयदेमध्ये भांडण लावून जरा शांत बसतील, तर कसं काय आता तुम्हाला वाटतंय पप्पा आणि सत्यभाऊजी बी एकमेकाशी बोलायचे नाहीत बघा. म्हणजे पप्पांचं काय झालं आता? सत्या पप्पानं पण काही बोललंय का? काही बोलला? अगं बरंच काही बोलला. बिचारे पेंटर लेकराच्यात आबोला नको म्हणून गेले भांडणं सोडवायला. पण कसं काय ह्या आंधळीनं माझ्या सत्यावर काय जादू केली काय माहिती. हिच्या पायात का नाही सरळ सरळ बापाचा बी उद्धार केला त्यानं. अहो काय सांगते? सत्यानं पप्पांचं सुद्धा ऐकलं नाही? कसं शक्य आहे हे? राहू दे जाऊ बाई. आता तुम्हाला हवंय का नाही तसं तुमच्या मनासारखं झालंय, तेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करू शकता बघा. उगा खोटी काळजी काहीतरी दाखवू नका आता. नाही सपना वहिनी, नाटक नाही करत आहे. हो मला पण या घरात वाद नको आहेत. म्हणूनच तर सकाळपासून सत्याच्या मागे लागले की जाऊन जयदीप भाऊजींची माफी माग. पण तो ऐकतच नाहीये. आता अजून काय करू सांगा मला. बघितलं का सपने, हिला आम्ही इतके दिस, इतके महिने, इतकी वर्ष सांगितलं आणि ही विचारते आत्ता काय करू म्हणून. सपने, मी तुला एक प्रश्न विचारते. विचारा. एखादी आंब्याची पेटी असते, त्याच्यात काही आंब चांगला असतात, काही गोड असतात, बरोबर आहे का? हा बरोबर. पण त्यातला एखादा आंबा तुला खराब झालेला दिसला तर तू काय करशील? बया लगेच बाहेर काढून टाकेन बघा. आणि त्याच्यामुळे बाकीचे आंबे नसतील ना सगळे. बया सपने, खुसमी हुशार आहेस ग तू. एकदम बरोबर उत्तर दिलंयस तू. ए नाही बेट, कळलं का तुला आता मला काय म्हणायचंय ती? थांब आता हिला मी स्पष्ट समजावून सांगते. ए नेबळ, कसं आहे, ही माया पॅलेस म्हणजे आंब्याची पेटी आहे. त्यातलं चांगलं गोड आंब म्हणजे आम्ही समदेजण आणि त्यातला खराब नासका आंबा म्हणजे तू. मग असा आंबा जर घरात ठेवला तर काय होईल? बाकीचं समजा खराब होऊन जाईल ना. त्याच्यामुळं घर तुटू द्यायचं नसेल का नाही तर तू स्वतःहून ही घर सोडून निघून जाशील.